तर स्वागत आहे एका नवीन ऑफबीट ट्रेकमध्ये ॲज युजल. तर आज आपण आलो आहे कोकणामध्ये. पाटणूस जे आहे, आपण जेव्हा ताम्हिणी घाट खाली उतरतो तेव्हा आपण पाटणूसला येतो. विळ्याच्या पुढं जे आहे आणि तिथंच पाटणूस वाडीमध्ये आपण आलो आहे. आपण आज करणार आहोत चोर पायरी आणि सात पायरी. तर सगळ्यात पहिले आपण चोर पायरी ही घाटवाट चढणार आहे, जी आपण ताम्हिणी घाटात जी आदरवाडी नावाचं गाव लागतं त्या आदरवाडीमध्ये पोचणार आणि आदरवाडीमधून लगेचच हॉटेल पिकनिक स्पॉट नावाचं एक हॉटेल आहे. तिथून लगेचच समोरनं खाली एक घाटोट उतरते जी आहे सात पायरी, जिथं पायऱ्यांचे अवशेष आहेत. म्हणजे असे म्हणतात, आपण बघू आता जाऊन पर्सनली कसे आहेत ते. चोर पायरीमध्ये पण पायऱ्यांचे अवशेष आहेत आणि सात पायरीमध्ये पण आहेत. तर आपण चोर पायरी चढतो आहोत पाटणूसवाडीमधून. आदरवाडीमध्ये पोचणार. आदरवाडीमधून आपण सात पायरींनी खाली येणार परत विळ्यामध्ये, आणि विळ्यामध्ये आपल्याला पाटणूसमध्ये यायचं, जिथं आपण गाडी लावली आहे. हा माझ्या मागे जो दिसतो आहे हा डुंगी डोंगर, याच्याच बाजूनी वाट जाते. तर आपण आता तिकडनंच निघणार आहोत. खूप सुंदर आहे, वातावरण आहे, दमट हवामान आहे, छान. पाऊस पडतो आहे कंटिन्यू ताम्हिणीमध्ये गेले काही दिवस, त्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे. वाऱ्याचा बिलकुल लवलेश नाही आहे, पूर्णपणे दमट हवामान आहे, पण छान आहे. आता सकाळचे 8 वाजता आहेत आणि आम्ही ट्रेक सुरू करतो आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे, त्यामुळे मजा येणार ट्रेकला. चला, आपल्याबरोबर आहेत आदित्य कुलकर्णी ॲज युजल आणि यतीश लेले, जे भैरवनाथ दाराल आपल्याबरोबर होते. आणि आपण आता ट्रेक सुरू करूयात. ट्रेकची सुरुवात झालेली आहे. जसं आपण मगाशी सांगितलं तसं आपण आता चोर पायरी चढतो आहे. गावातून आपण एक माणूस घेतला आहे फक्त पायऱ्यांपर्यंत आपल्याला वाट दाखवण्यापुरता, कारण इथं बऱ्याच धूर वाट आहेत, त्यामुळे उगीच चुकायला नको रस्ता. फक्त 5 मिनटं झाली आहेत चढाई सुरू करून, पण घाम असा यायला लागला आहे. कोकण आणि दमट हवामान. सुंदर जंगल आहे. लिटर घाम घाम. तो आपण आलो, ही आपली पाटणूसवाडी, आणि इथं छोटीशी ही आपली गाडी उभी आहे. आपण इथपर्यंत आलो ह्या रस्त्याने. इथं छोटं बांधकाम केलेलं आहे, त्यामुळे रस्ता बनलेला आहे. तर आपण गाडी वरपर्यंत आणली थोडी, आणि हा सुंदर नजारा कोकणाचा. आता आपल्याला या घाट माथ्यावर जायचं आहे. इकडे वरती आदरवाडी.
कीप गोईंग. म्हटल्याप्रमाणे ढोरवाटा खूप आहेत, त्यामुळे अशी ठळक मळलेली वाट स्टार्टिंगलाच होती, आता नाही आहे. आता थोडासा रस्ता काढत काढतच जावं लागतं आहे. म्हणून गावातला एखादा माणूस इथला कधी बरं असतं. आपला वेळ वाचतो, श्रम वाचतात आणि ॲक्च्युअल घाटवाट बघता येते. नाही तर पण भलतीकडे हे चान्सेस खूप असतात. एकदम एजवरनं वॉक मग अशी म्हटलं तसं घसरलं की डायरेक्ट इथं फॉल आहे. तशी आधी मध्ये मध्ये झाडं आलेली असतात. रस्ता बनवायचे कामं चालू आहेत. चला चला. ओके, सो आपल्याला भिरा प्रकल्प दिसतो आहे आणि इथे एक घाटवाट होती, ती आता बंद झाली आहे या प्रकल्पामुळे. हा आपल्याला दिसतो हा लेंडी चुळका भिरा प्रकल्पाच्या इथला, आणि त्याच्या बाजूनी एक घाटवाट उतरायची आणि चढायची, ती लेंड घाट. पण ती आता या प्रकल्पामुळे बंद झाली आहे म्हणतात. पण कधी फ्युचरमध्ये बघू, जमलं तरी चक्कर मारता येईल. ते पाईप वगैरे दिसतात आपल्याला सगळे वरती. ते खालून भिराच्या प्रकल्पातून हां आणि वरचून दोन्ही साईडनी वॉचमन जाऊ देत नाही आता. अच्छा, गेटच टाकलाय का पूर्ण? टाकून बंद करून टाकलं वरनं खालनं. हां, तर आपण जसं भिवपुरीला कसं त्यांनी अलाव केलं होतं. हा हो, भिवपुरीला. हा थोडासा जास्त सेन्सिटिव्ह एरिया वाटतो हां, प्रकल्पामुळे. आणि ते खालचं भिरा गाव. हां, ते खाली भिरा गाव पण दिसते आपल्याला. राईट, मस्त. मला असं वाटतं ना, तिथं मागे आत कुठेतरी देवकुंड असेल. हां, इकडं आतमध्ये देवकुंड आहे. बरोबर आहे. हो, धबधब्याला जेव्हा गर्दी करतात सगळे. नाईस. ही अतिशय कसरत. आता त्याला त्या घसरड्या रस्त्यावरनं यायचं, असा ट्रॅव्हर्स मारून इकडनं. बरोबर आहे, जमतंय. सरळ ये चालत चालत. मस्त रे. आम्ही आता त्या दांडावर आलो आहे ट्रॅव्हर्स घेऊन. मस्त आता मळलेली पायवाट मिळाली आहे. खाली म्हटलं तसं पाऊस झाल्यामुळे सगळा घसारा झाला होता, तर जरा चांगला रस्ता आहे. हा नजारा बघू जरा. इथे आतमध्ये आपली गाडी आहे. हा इकडे भिरा प्रकल्प, आणि आपल्याला आता असं जायचं आहे. इकडनं वरती ना मामा. तुमचं नाव काय? गंगाराम. गंगाराम. राहणार कुठले? पाटणूस आदिवासी वाडी. इथेच ना आपण तिकडनं आलो. आज काय गावात लग्न आहे? कुणाचं? भावाचं. गाव जेवण आहे का? वा वा वा. आम्हाला बोलवलं आहे का? परत जाऊ. चिकन आहे. होय, चिकन बिकन आहे. जगास होय, सगळं आहे. चांगलं आहे. कोण गावातला मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगी गावातली आहे, भावाची. आणि मुलगा कुठला आहे? इंदापूरचा आहे. छान, चांगला आहे. हा मागचा डोंगर जो आपल्याला खालनं दिसतो, त्याच्या बाजूबाजूनी वाट आहे, आणि त्या मागच चौथा घाट आहे. आता आपल्याला
असंच पुढे चालत 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 जायचं आहे. आणि आता पायऱ्या येतील थोड्या वेळात. पायऱ्यांचा टप्पा आला असेल. चालत राहा चालत राहा. थोडा चढ आहे त्यामुळे जरा दमछाक होतीच आहे. कातळ टप्प्यापाशी पोचलो आहे आता. पुढे आता इथं पायऱ्या असतील. पायऱ्या म्हणजे खोबण्या आहेत, पावट्या. जर पावसाळ्यात एखाद्याला वरती यायचं असेल तर धरून जाता यावं म्हणून बनवलेल्या. कुठे आहेत पावट्या? एक छोटी गुहा पण दिसते. पावठ्या नाहीच आहे तसं, खोबणेच म्हणते. हे असं असं असं. हां तिथून वरती पाणी आहे का? पाणी आणि मला काय माहिती, मला पण चांगलं लागलं काय सांगितलं मला का. हां अशक्य सुंदर व्ह्यू आहे. आता आपण ऑलमोस्ट देशाच्या मध्यात आलो आहे आणि काय नजारा आहे. हे आपलं आदिवासी पाडा पाटणूस, ते मेन पाटणूस. डुंगी इथे हे बसले. तर इकडनं हा रस्त्यावरती यायचा. सुंदर. हां इथे पायऱ्यांच्या विशेष बरोबर. ओके बंद करा का. सहा चोरपायरी घाट यातीच चढतोय. हां त्या पायऱ्या यातीच पायऱ्यांना हात लाव. पहिल्या तिकडची एक पायरी आहे बघ. हां एक पायरी, दोन पायरी प्रॉपर आहे. ही तिसरी पायरी इथे माझा पाहिजो. ही 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 चौथी, ही पाचवी, 6 आणि अजून पुढे आहेत. हां इथून ना. हां इथे एक पायरी आहे. हां त्या प्रॉपर पायऱ्या आहेत. जकास आम्ही आलेला रूट. इथे आमची गाडी आहे खाली. लेट सी 2 3 ही दिसते गाडी. इकडनं पूर्ण ट्रॅव्हल्स मारत 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 या डुंगीच्या पदरातून इथं ट्रॅव्हल्स मारून इथं एक दांड आहे. त्या दांडावरनं इथं पायऱ्या आपल्याला खाली आहेत आणि आपण आता इथे आलं. आता इथून पुढे आपल्याला टार रोड लागेल एक अर्ध्या तासाच्या अंतरावर साधारणतः तामिनी घाटाचा. तिकडं आपण चाललो आहे. हो बघूयात. घेतलेलं हो. सुंदर व्ह्यू. लेंड्या, बिरा डॅम. वॉट अ व्ह्यू. देखून दाखवा ना. देवकुंड इकडंच आहे ना कुठेतरी आत. सर सर डोंगर. हां डोंगराच्या पलीकडे तिकडे आतमध्ये. जगास आता चाललो आहे आपण तामिणीकडे. तामिणी घाटात डांबरी रस्त्याकडे. इथं हा घाट संपतो. आता हे आपले गंगाराम मामा आपल्याला इथं वाटेल लावून देतील आणि घरी जातील. त्यांचं लग्न आहे आज त्यांच्या घरामध्ये. त्यांना लवकर जाणं गरजेचं आहे. छान जंगल आहे मस्त. हां चला येता हवेपर्यंत. जास्ती नाही ना लांब आता. चला आपण पटापट जाऊ. गावकऱ्यांच्या स्पीडची मॅच करणं म्हणजे जरा
कसरत असते, जरा चांगल्या स्पीडमध्ये चालतात. आपला म्हणजे शहरी स्पीड. रिबिन्स सुरू झाल्यात, म्हणजे आता मेन वाट सुरू झाली मळलेली. ही जी वाट आहे आपण जी आत्ता चढतो आहे, चोर पायरी चढून जी वरती आलो आपण पायऱ्या चढून, तर चौथा घाट जो येतो खालच्या वाडीतून, बैरीच्या वाडीतून, तो इथंच कनेक्ट होतो. आणि ह्या दोन्ही रस्ते एकत्र होऊन या आत्ता आपण ज्या रस्त्यानं चालतो त्या रस्त्यानं पुढे जातात. आता हा शेवटचा पॅच, याच्यानंतर आपण आपल्या तामिणी घाटाच्या डांबरी रस्त्याला लागू आणि मग तिथे थोडंसं वरती पोचला शुद्धाशांती करू आणि मग लगेच 7 पायऱ्यांनी उतरायला सुरुवात करू. असा विचार आहे की खाली गाडीपर्यंत अख्खा ट्रेक संपून ॲटलिस्ट 3 वाजेपर्यंत तरी पोचायचं आहे. आणि इथं गेले 3 दिवस पाऊस पडतो आहे, खूप जोरदार म्हणतात. आणि असंही नाही की बारीक सर पडती वगैरे, जोरदार पाऊस पडतो आहे 3 नंतर. सो त्याच्या आधी जरा गाडी गाठलेली बरी असा विचार आहे. परत जंगलात घुसते वाट. मस्त वाटतंय, थंड. मामा म्हटले लग्न बाजूला ठेवू, तुम्हाला पहिले रस्त्याला लावून देतो. आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं. 2 वाजता आहे का लग्न? येत आहे ना वरपर्यंत? मग चला हायवेपर्यंत. मिळाली का? या ट्रेकला करवंद दिसलीच नाहीत आपल्याला. क्या बात आहे. आहे पण फार कमी करवंद आहे त्यावेळी समाव. गुड नाईट फार. शेवटचा चढ चांगलाच दम काढणार आहे. छातीवरचा चढ. पण टार रोडच्या जवळ आलं, गाड्यांचे आवाज यायला लागलेत. आपल्याला इथनं आता मस्त तैलबेलाचा व्ह्यू दिसतोय आणि गणगड, दोन्ही किल्ले मस्त दिसत आहेत. थंड आहे, जगाच आहे. हा आद्या अशक्य पाणी आहे. अरे मोबाईल. सुंदर व्ह्यू. तामिनी घाट असा बघायचा आहे, एक योग आला. नशिबानंच म्हणायचं स्वतःला. वाट वाकडी करून नशीब आजमावं लागतं, त्याशिवाय असे नजारे मिळत नाहीत बघायला. सुंदर वड व्ह्यू, मस्त मोकळं पठार आहे. अशा प्रकारे चोरपायरी घाट समाप्तीच्या मार्गावर. चांगली घाट वाटे, मजा आली. पण ही चढावी आणि मध्ये एक रॉक पॅच आहे. ऑफकोर्स म्हणजे पावसाळ्यात तर उतरू नये, चढलेलीच बरी, किंवा पावसाळ्यात न केलेली पण बरी, कारण की शेवाळ आणि स्लिपरी असणार खूप. पण अशा प्रकारे तिथे पोचलेलो आहोत आम्ही. तामिणी घाट हा रस्ता निघाला, इथनं आम्ही वरती आलो. हा निघाला इथे करवंदी व्हॅली फूड अँड स्टे. इथं जवळच आता हॉटेल पिकनिक स्पॉट आहे, जिथं आम्ही सकाळी नाश्ता केला होता. तिथं जायचं आहे आम्हाला, कारण तिथून आमचा पुढचा 7 पायरी घाट सुरू होतो. सो आता बाकी सगळे आले की तिकडं कूच करू. पण मजा आली.
सो आपण आता आलो आहे या हॉटेलपाशी, पिकनिक फॅमिली रिसॉर्ट. इथूनच आपली 7 पायरीची घाटवाट खाली उतरते या साईडनी कुठून तरी. सो इथे सकाळी आम्ही नाश्ता केला होता. तर इथले जे ओनर आहेत ते आम्हाला म्हटले ते की आम्हाला माहिती आहे ते रस्ता कुठनं सुरू होतो, तर दाखवणार आहेत आपल्याला. म्हणून आपण इथंच आलो आहे. आता थोडंसं काहीतरी नाश्ता करू आणि मग 7 पायरीकडे कूच करू त्यांची मदत घेऊन, असा प्लॅन आहे. चला, सकाळचे मामा परत आम्हाला सापडलेले आहेत, पिकनिक फॅमिली रिसॉर्टवाले. ते आम्हाला 60 पायरी, 7 पायरीला 60 पायरीसुद्धा म्हणतात बरं का गावातील लोक. ते आम्हाला त्या 60 पायरीच्या तोंडापाशी नेऊन सोडत आहेत आणि मग परत येतील. हा एक लक्षात ठेवायचा पॉईंट, हॉटेल पिकनिक पॉईंट. इथून तर वाट खाली चालली आहे या हॉटेलच्या मागून. ढोरवाटा खूप आहेत, त्यामुळे जरा सलग वाट मिळत नाही. म्हणून असं काहीतरी चला हा रस्ता सापडणं थोडंसं अवघड आहे त्या हॉटेल पिकनिक पॉईंटपासनं. बरोबर एखादा इथला माणूस घेतलेला बरा, लोकल. कारण की ढोरवाटा खूप आहेत, त्यामुळे जरा माणूस असलेला बरा, वेळ वाचतो. स्वतः हा मेन रोड आम्ही सोडतो आहे आणि डावीकडे जायचं. आता 60 पायरी, 7 पायरी. ते खाली पाटणूस, जिथनं आपण वरती चढलो त्या बाजूनी वरनं. हा डुंगी ना रे खालचा, हा डुंगी आहे का हो मागचा? नाही ना, डुंगी तिकडे आहे का? अरे हा केवढा मोठा रस्ता आहे. हा रस्ता आहे 7 पायरी. अहो 4 व्हीलर जाईल असा रस्ता आहे. अच्छा, त्यापुढे पाय वाट आहे. ते म्हटलं एवढा मोठा राजे रोज रस्ता. हो चालेल 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 चालेल. हो बरोबर आहे, धन्यवाद. एकदम मजबूत मोठा रस्ता आहे. होय बर. अच्छा, त्यामुळे त्यांनी केलाय का रस्ता? बर बर बर. सो यांचं म्हणणं आता हा मोठा रस्ता खालपर्यंत आहे थोडासा पुढे, आणि त्यानंतर पायवाटच आहे. हां चालेल. 3 दिवसात पडलेल्या पावसामुळे तामिणीत काय होतं, धबधबे सुरू जगास. हो, फक्त 3 दिवसाच्या पावसात. तर आता आपल्याला हा मोठा रस्ता सोडायचा आहे आणि उजवी मारायची आहे. सगळा प्रायव्हेट प्रॉपर्टी पुढे घेतल्या लोकांनी, त्यावेळी बनवलेला रस्ता आहे. तर इथनं आपण उजवी मारतोय, हा रस्ता सोडून देतोय आणि हा आपला 7 पायरीचा रस्ता सुरू. हा 7 पायरी सुरू झाला ना आपला. तर हा यू टर्न घ्यायचा आणि इथनं 7 पायरी सुरू. तर इथं खाली आलं की हे एक मोठं झाड आहे, सुंदर झाड आहे. इथं लेफ्टला रस्ता वळतो. दुपारचे 12:15 झालेत. अजूनही ऊन नाही आहे, सूर्य नाही आल्यावर, म्हणजे असा प्रखर ढगाळ हवामान आहे. होपफुली पाऊस पडावा. आता जरा ॲक्च्युली घाटवाटेसारखा रस्ता सुरू झाला.
सो हा 7 पायरीचा व्ह्यू. आपल्याला आता इथनं खाली उतरून असं जाऊन त्या गळीत जायचं आहे आणि तिथनं घाट आहे, तिथं पायऱ्या आहेत खाली. सुंदर ॲप्रोच बराच आहे. आम्ही तार रोडपासून सुरू करून जवळजवळ अर्धा तास झाला. अर्धा तास लागला साधारणतः खाली इथपर्यंत पोचायला. हे मामा आल्यानं बरं झालं, तर हा रस्ता सापडणं अवघड होता. कुठं कोरडं तर कुठं हिरवं. भारी वातावरण मिळालं आहे मला आज. ना धड पाऊस ना धड ऊन, बरोबर मध्यातलं वातावरण. ट्रेकिंगसाठी एकदम योग्य. ही एक आली मळलेली वाट जी खालनं आलेली आहे. हां, रिबन्स. रिबन्स 1 2 3 4 5. अरे काय एवढा रिबन्स. बघू आद्या. भरपूर रिबन्स बांधले आहेत. मी स्वतः जातो करतोय ना. इथनं आता एकदम मळलेला रस्ता आहे. कंटिन्यू रिबन्स आहेत, त्यामुळे चुकायचा विषय नाही. मामा म्हणतात आता एवढा आलोच आहे तर पूर्ण खाली येतो. म्हटलं ठीक आहे चला. सो आता आपण पुढे निघालो आहे मरियाईच्या ठाण्यावरनं. छोटीशी विश्रांती झाली. हे ठाणं. अशी घाटवाटांमध्ये खूप ठाणी असतात. पाण्याची टाकी आणि ठाणी ही कॉमन गोष्ट आहेत, कारण की एक सपोर्ट असतो लोकांना येणं जाणं ये जा करताना. रात्री अपरात्री देवाचं ठाणं असतं म्हणून. तसंच पाण्याच्या टाक्याचा सुद्धा आधार असतो. सो तशा प्रकारे बरीच ठाणी बघायला मिळतात. आता रस्ता थोडासा किचकट आहे. भरपूर फिरते ही वाट. लेंदी आहे. फिरून 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 उतरते. पहिला पॅच बिलकुल मळलेला नाही आहे, त्यामुळे ढोरवाटा खूप आहेत, सापडत नाही. पण एकदा रिबीनचा पॅच सुरू झाला की मग चुकत नाही. पण खूप आहे फिरत फिरत. मामा या वाटेला अजून कुठली नावं आहेत का? ह्या वाटेला आपण पहिलं म्हणायचो मसनाळ. मसनाळ का? मसनाळ का? मसनाळ म्हणजे ती म्हस पडल्यामुळं तिचं नाव पडलं मसनाळ. आणि म्हैस कुठून पडली होती? बघा इथे या कड्यावर हा हा हा. इथून पडली नंतर मग हे पाय वाट झाली. मग म्हणायला लागली 60 पायऱ्या. बर. मग ते 60 पायऱ्या पडला. आणि मग 7 पायऱ्या तर मी आता नाव जायचं झालं ते हे पायऱ्यामुळे झालं. त्यामुळे 7च पायऱ्यात का खाली? थोडासा एखाद्याशी तुम्हाला दाखवतो. बर बर. हा हा हा. धबधबा कुठे आहे? आपण आता पायऱ्यांच्या जवळ आलोय. हे बघा एवढीच. आणि हा धबधबा तुम्ही हे म्हणले होते. हा धबधबा इथला बरोबर. इथं छोट्याशा पावट्यासारखे आहेत बघा पाठीवाला. नाही असणार पावट्या वगैरे असणार. छोट्याशा आहेत बघा पाठीवाला. हो मामा.
तेच ती असं सरळ इकडे आणि तुम्ही जे म्हणले ना धबधबे वगैरे काय सुंदर स्पॉट आहे. वा वा मस्त जागा आहे. बारीक धबधबा चालू झाला आहे. सुंदर वातावरण आहे. हा 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 क्या बात आहे. क्या बात आहे. आलं पाणी. चला खाली. ओके सो आपल्याला दिसतं आपला आता 7 पायरी घाट, 60 पायरी घाट. आपण या गळीतनं उतरलो, या गळीतनं असे खाली उतरलो. इथं धबधबा येतो आणि आता खाली आलो. सो घाटवाट पूर्ण झाली. छान आहे. लेंदी आहे खूप फक्त, त्यामुळे थोडीशी कंटाळवाणी वाटते कधी कधी, पण छान आहे घाटवाट. सगळ्यात घाटवाट असतात जगास. आता आमचा ऑलमोस्ट लास्ट पॅच सुरू झालेला आहे घाटाचा. म्हणजे घाटवाट तर संपली, पण आता लास्ट अप्रोच टुवर्ड्स टार रोड वेळ्याचा. साधारणतः एक 15-20 मिनटं लागतील अप्रॉक्सिमेटली, की मग तिथून आम्हाला 6 सीटर पकडून आमची गाडी आहे पाटणूस च्या आदिवासी वाडीमध्ये. तिथं आम्हाला जायचं आहे. मग तिकडनं गाडी घेऊन पुढचा प्रवास. त्यामुळे बराच वेळ आहे अजून. चला पहिला धनगरवाडा लागला म्हणजे घाटवाट संपली. कोणी आहे नाही दिसत, घर बंद आहे. होऊन चांगलंच आहे. हा कोकणचा मेवा. हा सुंदर. धन्यवाद. नाही फिरायला पुण्यावरून पोरं वाट नाही माहिती त्यांना. म्हटलं चला मी दाखवतो. काय बोलायला काय. एक भारी प्रकार बघायला मिळतो आपल्याला आता. सुंदर प्रकार. क्या बात आहे. मस्त डुंबाडुंबी झाली आहे जगास. ऊनच एवढं आहे, या तरी काय करणार, पण झकास. मस्त. फायनली या टार रोडवर पाय ठेवला की आपण पोचलो. आपला संपूर्ण ट्रेक केलेला आहे आपण.
पण पोचलो आहोत बेडवाडी ना, मच्छीवाडी हां बेडगावला बेडगावला आलो आपण. तो हौद्या डोंगर हो आपला इथला साठी करेल तांबणी घाटातला वरचा टोक हा जो मधला पट्टा आहे तिथं तांबणी घाट आहे सगळा. हो आणि हा खाली असा पूर्ण मागं जातो, खाली येतो विड्याला. तर आपण आता कोकणात आलो. आपण जो उतरलो तो 7 पायरी घाट, तो इथे, तो हा उतरलो तो. हां हां मामा दाखवतात. हां दाखवा एकदा मामा, हात करा. हां मामा जे दाखवत आहेत तो हा धबधबा, तिथे आपण थांबलो होतो मग आधी आणि तिकडनं आलो. चांगली संगडतोड आहे, मजबूत. आणि आता पावसाळी वातावरण झालेलं आहे छान, पूर्ण ढग आलेत, पण अजून तरी पाऊस नाही आहे. आमचे गडी येत आहेत. आणि आता इथे चक्क विरगळी आहेत. हा एक वेगळा प्रकार आहे. हे तर काहीतरी हे रिसेंट दिसते, खूपच लेटेस्ट आहे हे. पण ह्या 2 डेफिनेटली इंटरेस्टिंग आहेत. मी सतीशिळा बघितली होती, गाढवशिळा बघितली होती, पण हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. आणि याच्या चारी बाजूला कोरीव काम आहे. चारी बाजूला कमळ शिल्प आहे आणि इकडे दोघांचे चेहरे आहेत आणि काहीतरी हत्यार आहे. तशीच ही आहे आणि ही थोडी मोठी आहे. सो आम्ही ट्रेक संपवला वेळ्यामध्ये. पण वेळे टू पाटणूस किती किलोमीटर अंतर आहे साधारणतः? 5 किलोमीटर अंतर आहे. ते तंगडतोड करायची म्हणजे जरा जीवावर आलो होतं, म्हणून आम्ही आता एक गाडी केली छान. आपलं काय नाव? राजेंद्र निगडेंची गाडी केली. त्या आम्हाला पाटणूसच्या आदिवासी वाडीपर्यंत सोडतात, जिथं आम्ही गाडी लावली आहे. आणि मग तिकडनं गाडी पिकअप करून आम्ही पुण्याकडे परत कूच करू. आलो आम्ही पाटणूसच्या आदिवासी वाडीमध्ये आणि पाऊस सुरू झाला आहे छान मस्त वेगळे. हे सकाळी आम्ही चढलेलो रस्ता घाटवाट, डोंगीचा डोंगर. आज गावात लग्न आहे त्यामुळे चांगलीच जनता आहे. आद्या कसा झाला ट्रेक? मस्त. तो आपण ठरवल्याप्रमाणे प्लॅन ओके होता. म्हणजे आपला प्लॅन होता पाटणूसला येऊन पायरी चढायचं, आदरवाडीतनं जाऊन 7 पायरीनी 60 पायरी त्याने खाली यायचं, वेळेला यायचं आणि वेळेहून परत काहीतरी गाडी वगैरे लोकल कॅब पकडून इकडे यायचं. पण ते योग्य आहे का तुझ्या मते? वरून आपण केलं तरी चाललं असतं? तरी चाललं असतं मला असं वाटतं. आता सीझन चांगला आहे म्हणून मला असं वाटलेलं खूप ऊन असेल, त्याच्यामुळे आपण खाल्लं चढूया. पहिले चढ करून घ्यायचं. हां चढ करून घ्यायचं. अदरवाईज हाही ऑप्शन चांगला होता की आदरवाडीलाच हे करायचं, गाडी लावायची. पण मग त्या केसमध्ये कुठली खाली उतरायची असं तुला वाटतं? 60 पायरीच उतरायची. 60 पायरी उतरण्याची बरी आहे, कारण की एवढी मला कंटाळा आला. कधी संपते आणि त्यावेळी ऊन इतकं सुरू झालं, चढायला फास्ट एकदम चढायला. आणि उतरणं अवघड आहे 4 पायरी, कारण की इथं रॉक पॅच त्याच्या खोबण्या आहेत, त्यामुळे त्या स्लिपरी होणार आणि ही पटकन वरती जाते. हाईट गेन चांगला आपण त्याच लगेच जातो. हा डोंगी आपला आणि मागं गेलो आपण. सो आय थिंक दिस इज अ फेवरेबल ऑप्शन. आणि पण बरं झालं वाटायला घेतो. आपला प्लॅन नव्हता, पण आपला वेळ खूप वाचला. ही चढायला आपल्याला 2.5 तास लागला आणि ती उतरायला 3 तास लागला. ती चढायला 4-4.5 तास वाटायला पाहिजे, कारण ते ढोर वाटा इतके आहेत ना स्टार्टिंगला, त्या तोंडापर्यंत पोहोचेस तर आपली वाट लागते. सो आय थिंक मध्यमच म्हणू शकतो आपण. काठीने फार सोपं नाही. पण ठीक आहे, चांगला आला पुण्यात.